मध्यरात्री किंवा पहाटे 3ला ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस काय होतं? जर एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह होत नाही, आणि तो व्यक्ती जर सकाळी उठून पहाटे 3च्या दरम्यान जर प्रार्थना करतोय आणि येशूच्या रक्ताची घोषणा करतोय, तर 101% त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे होणार. यस, खूप साऱ्या टेस्टिमनीज मी पाहिले की ज्या लोकांनी सकाळी उठून मध्यरात्री किंवा रातभर प्रार्थना केलेली आहे, त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी एक मोठा चेंज पाहिलेला आहे. ज्या वेळेस तुम्ही ही सुरुवात कराल पहाटे उठून प्रार्थना करायची, त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये कुठला पण प्रश्न असू दे, किती मोठी बिमारी या फिर काही व्हॉटएव्हर काही असं, ते ब्रेक होणार म्हणजे होणार. बायबल सांगतं की जीसस पण रातभर प्रार्थना करायचे, या फिर कधी कधी बायबल सांगतं मार्क 1:35 मध्ये की ते भोर के समय म्हणजे पहाटेला सकाळी सकाळी ते प्रार्थनेला जात होते. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता सकाळी उठून, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेसाठी बसाल सकाळी उठून, त्यावेळेस काय होणार मे बी तुम्हाला नाही दिसणार, बट स्पिरिच्युअली काही गोष्टी ज्या कड्या आहेत त्या तुटायला सुरुवात होणार. बट कधी प्रार्थना कशी करणार तुम्हाला जीससचं ब्लड, येशूच्या रक्ताची घोषणा करायची. मग तुमच्या घरावर असो, तुमच्या फॅमिलीवर असो, तुमच्या लेकरांवर असो, या तुमच्या बिझनेसवर, ज्या वेळेस तुम्ही जीससच्या रक्ताची, येशूच्या रक्ताची घोषणा करता, त्याला कव्हरिंग करता आणि येशूच्या रक्तामध्ये हर एक सैतानी बंधन ब्रेक करता, त्यावेळेस त्या कड्या ज्या सैतानाने बांधलेल्या त्या एक एक करून तुटायला सुरुवात होते. आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एवढा मोठा मिराकल बघाल